आणि सुनेत्रा वहिनी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढणार असेल तर विलीनीकरणाची वेळ अद्यापही गेलेली नाही असं एक सूचक विधान शेळकेंनी केलंय। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाच्या नंतर त्यांच्या अपघाती मृत्यूच्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही पक्षाच्या विलीनीकरणासाठी बैठका झाल्याचं चर्चा झाल्याचा दावा देखील करण्यात आला होता। मात्र सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याच्या नंतर विलीनीकरणाच्या याच सगळ्या चर्चा थंड पडल्या। सुनेत्रा वहिनींचं नेतृत्व मान्य असेल तर दोन्ही पक्ष विलीनीकरण करून एकत्रितपणाने पुढे जात असेल तर आम्हाला देखील त्याचा अभिमान असेल। माझं जर मत जाणून घ्यायचं असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच नेत्यांनी म्हणजे माझ्यासारख्या आमदारांनी पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षांनी सर्वांची अशी इच्छा व्यक्त केलेली आहे की सुनेत्रा वहिनीच्या नेतृत्वाखाली जर दोन्ही पक्ष एकत्र झाले तर महाराष्ट्रामध्ये सर्वजण एकजुटीने काम करतील। तर आमदार शेळके यांच्या या वक्तव्यावरती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नेमकं काय म्हटलंय ते देखील बघूया। विलीनीकरणाची वेळ गेली नाही ही सुनील शेळके यांची भूमिका व्यक्तिगत आहे की पक्षाची ते माहिती नाही असं तटकरे म्हणतात। सुनेत्रा पवार यांच्याकडे आम्ही सर्वांनी एकमतानं नेतृत्व दिलंय। विलीनीकरणावरती पुन्हा चर्चा होतीये का ते माहिती नाही पण निर्णय सुनेत्रा वहिनी घेतील। विलीनीकरणामध्ये भाजपकडून कधीही दबाव नव्हता आणि नाही। विलीनीकरणावरती आम्हा नेत्यांची काही भूमिका नाही। सुनील शेळके कोणत्या संदर्भात बोलले ते माहिती नाही त्यामुळे त्यावरती भाष्य करणार नाही। सुनेत्रा वहिनींच्या सोबत विलीनीकरणावरती कधीही चर्चा झाली नाही असंही तटकरे म्हणतात। विलीनीकरणाच्या चर्चांवरती पूर्णपणे पडदा पडलाय पण पुन्हा ही चर्चा का होतीये हे माहित नसल्याचं तटकरेंचं म्हणणं आहे। विलीनीकरणाच्या जर तरवरती बोलण्यात अर्थ नाही त्यामुळे आज बोलू शकत नाही। मी एकसंध राष्ट्रवादीमध्ये वाढलो 4 वर्ष प्रदेशाध्यक्ष होतो पवार साहेबांचं मार्गदर्शन मिळत राहिलं असंही तटकरेंनी म्हटलंय। दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावरती आमच्या पक्षामध्ये कुठलीही चर्चा झालेली नाही। सुनील शेळके यांनी मांडलेलं मत हे वैयक्तिक मत होतं। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी सुनील शेळके यांच्या वक्तव्याविषयी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या बाबतीत आमच्या पक्षामध्ये सध्या कोणती चर्चा नाही। जेव्हा काही चर्चा होईल तेव्हा आम्ही तुम्हाला सांगू, पण सध्या तरी कोणती चर्चा आमच्या पक्षामध्ये नाही। त्यांनी जे वक्तव्य केलं ते त्यांचं वैयक्तिक वक्तव्य आहे पण आमच्या पक्षामध्ये याच्या बाबतीत कुठेही काही चर्चा नाही। आता या बाबतीत आम्ही सर्व शांत आहोत। आम्ही कुठेही याच्या बाबतीत आमच्या पक्षामध्ये सध्या चर्चा नाही। आमचा पक्ष कशा चांगल्या पद्धतीनं संघटन मजबूत करावं पुढे याच्यासाठी आम्ही सर्व मंडळी एकत्रपणे महाराष्ट्रामध्ये काम करतो। गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणामध्ये ऑपरेशन टायगर याची जोरदार चर्चा सुरू होती। दिल्लीच्या दौऱ्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेटही घेतली। ही भेट झाली आणि यानंतर